He gets annoyed if someone points out his mistakes. जर कोणी त्याच्या चुका दर्शविल्या तर तो संतापतो. I really feel at home here. मला खरोखर येथे अगदी घरच्यासारखे वाटते. He is only bookworm having no practical knowledge. तो कोणतेही व्यावहारिक ज्ञान नसलेला एक पुस्तकी किडा आहे. His family background was not favorable for his personality development. त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी अनुकूल नव्हती. There was no one wipe her tears. तिचे अश्रू पुसण्यासाठी येथे कोणीही नव्हते. My watch gains 5 minutes every week. माझे घड्याळ दर आठवड्याला 5 मिनिटे पुढे चालते. He who receives a good turn should never forget it. He who does a good turn should never remember it. ज्याच्यावर उपकार केला जातो त्याने तो कधीही विसरू नये. जो उपकार करतो त्याने तो कधीही लक्षात ठेवू नये. He who receives a good turn should never forget it. ज्याच्यावर उपकार केला जातो त्याने तो कधीही विसरू नये. He who does a good turn should never remember it. जो उपकार करतो त्याने तो कधीही लक्षात ठेवू नये. The population of India is increasing faster than that of China. भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. The government is unable to give jobs to all the graduates in our country. सरकार आपल्या देशातील सर्व पदवीधरांना नोकरी देण्यास असमर्थ आहे. Books have the power to inspire the readers. पुस्तकांमध्ये वाचकांना प्रोत्साहित करण्याचं सामर्थ्य असते. He was being constantly reprimanded by his parents. त्याला त्याच्या पालकाकडून सातत्याने दटावले जाते. Reprimanded. The doctor could not save him because the poison had spread throughout his body. ते डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही कारण विष त्याच्या संपूर्ण शरीरात पसरले होते. In a big cities, the land which was previously being used for agriculture is now being used for building houses. मोठ्या शहरामध्ये जी जमीन पूर्वी शेतीसाठी वापरली जात होती ती आता बांधण्यासाठी वापरली जात आहे. The bride and the bridegroom garlanded each other. वधू आणि वराने एकमेकांना पुष्पहार घातले. After some days, she saw some changes in her mother-in-law's behavior. काही दिवसांनी तिला तिच्या सासूच्या वागण्यात काही बदल दिसले. Though he is illiterate, he is well cultured. जरी तो निरक्षर असला तरी तो सुसंस्कृत आहे. Our determination ensures our success. आपला निर्धार आपल्या यशाची खात्री देतो. Fasting at least once a week is a good habit. एका आठवड्यात किमान एकदा उपवास करणे चांगली सवय आहे. Usefulness of television, a controversial topic. दूरदर्शनची उपयोगिता हा एक वादग्रस्त विषय आहे. A rote learning can make no child a bright student. घोकंपट्टीने केलेला अभ्यास कोणत्याही मुलाला एक हुशार विद्यार्थी बनवू शकत नाही. There is nothing in that hospital that will bring some cheer to the patients. रुग्णांना थोडा उत्साह आणेल असे त्या रुग्णालयात काहीही नाही. No one want to make friendship with him because of his arrogance. त्याच्या उद्धटपणामुळे कोणीही त्याच्याशी मैत्री करू इच्छित नाही. Nowadays organic farming is being advocated everywhere. अलीकडे सेंद्रिय शेतीचे सर्वत्र समर्थन केले जात आहे.
About 1/3 of the Earth's surface is occupied by land. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीने व्यापलेला आहे.